हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ची कन्सेप्ट आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण स्टडी केलेला होता. त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची टर्म देखील आपण बघितलेली होती, बरोबर. तर याच्यामध्ये आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी से रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ प्लेट ऑफ एरिया 2 मीटर स्क्वेअर इज मेड टू मूव्ह हॉरिझॉन्टली विथ द स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं प्लेटचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ प्लेट इज गिवन ॲज 2 मीटर स्क्वेअर and this plate is moving with the speed of 2 meter per second. This plate is moving with the speed of 2 meter per second by applying a horizontal tangential force over the free surface of the liquid. The depth of the liquid is 1 meter. So depth of liquid दिलेली आहे, that is 1 meter. And the liquid is in contact with the bed which is stationary. म्हणजे याची डायग्राम कशी येणार बघा. त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी देखील दिलेला आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिला आहे 0.01 पॉइज. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती दिलेला आहे 0.01 पॉइज. या एक्झाम्पलची डायग्राम या पद्धतीने होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, दिस इज द प्लेट. ओके, ही एक प्लेट आहे, लक्षात घ्या, ज्याचा एरिया 2 मीटर स्क्वेअर आहे आणि हे कशावर ठेवलेलं आहे, 1 मीटर डेप्थ. डी इज द डेप्थ. 1 मीटर डेप्थच्या लिक्विडवर एक प्लेट ठेवलेली आहे आणि ही जी प्लेट आहे ती 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या स्पीडनं आपण एक हॉरिझॉन्टल फोर्स एफ अप्लाय करून काय करतोय, मूव्ह करतोय. तर हा फोर्स किती लावावा लागेल, हा फोर्स किती लावावा लागेल सो दॅट इट मूव्स विथ द स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता आपण लास्ट टाइम व्हिस्कॉसिटीची कन्सेप्ट बघितलेली होती आणि व्हिस्कॉसिटी या कन्सेप्ट मुळे काय होतं लक्षात घ्या, कुठल्याही लेअरच्या फ्लोला अपोजिशन क्रिएट होतं. म्हणजे प्लेट हा एक लिक्विडचा लेअर जर कन्सिडर केला तर त्याच्या मुवमेंटला देखील काय होणार आहे, अपोजिशन क्रिएट होणार आहे. ओके, आणि तो अपोजिंग टँजेन्शियल फोर्स कुठे तयार होणार आहे, प्लेटच्या बॉटमला तयार होणार आहे. प्लेटच्या बॉटमला अपोजिंग टँजेन्शियल फोर्स क्रिएट होणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, व्हिस्कस फोर्स असं म्हणतो. म्हणजे व्हिस्कस फोर्स त्या प्लेटला इझिली पुढे मूव्ह होऊ देणार नाही, कारण लिक्विड रेस्ट मध्ये आहे. हे लिक्विड काय फ्लो होत नाहीये. दिस लिक्विड इज ऍट द रेस्ट. त्याच्यावर प्लेट ठेवलेली आहे, प्लेट आपल्याला 2 मीटर पर सेकंड मूव्ह करायची आहे. मग ते लिक्विड रेस्ट मध्ये असेल तर ते लिक्विड काय करणार आहे, प्लेटला अट्रॅक्ट करणार, त्याला पुढे मूव्ह होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळे किती फोर्स लावावा लागेल त्याला मूव्ह करण्यासाठी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला व्हिस्कस फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता व्हिस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, बाय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी व्हिस्कस फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला इटा ए डीव्ही बाय डीएक्स. हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, इटा ए डीव्ही बाय डीएक्स. ओके, सो देअरफॉर व्हिस्कस फोर्स इज इक्वल टू, इटा म्हणजे काय येणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी येणार आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू किती घ्यायची आहे बघा, दॅट इज किती दिले, 0.01 पॉइज दिलेले आहे. परंतु हे पॉइज हे काय एसआय सिस्टम मधलं युनिट नाहीये, हे सीजीएस सिस्टम मधलं युनिट आहे पॉइज, लक्षात घ्या. आणि एसआय सिस्टम मध्ये काय असतं, पॉइजली असतं, पॉइजली. मग पॉइज आणि पॉइजली मध्ये कन्व्हर्जन कसं करता येतं आपल्याला, पॉइजला 10 न डिवाइड केलं की आपल्याला पॉइजली मिळतं. म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 10 केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, पॉइजली हे एसआय युनिट मिळणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, व्हिस्कस फोर्स तुम्हाला काढायचा असेल, इटाची व्हॅल्यू तिथं प्लेस करायची असेल तर ती एसआय सिस्टम मध्ये ठेवावी लागणार आहे. तर नेहमी इथं काय करावं लागेल तुम्हाला, पॉइजली मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार, कारण पॉइज हे व्हिस्कॉसिटीचं सीजीएस युनिट आहे, तर पॉइजली हे काय आहे, एसआय युनिट आहे. आणि पॉइजचं पॉइजली मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 10 न डिवाइड करावं लागतं. म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय होणार आहे, 0.001 येणार. म्हणजे किती येणार आहे, 10⁻³ पॉइजली येणार आहे. म्हणजे आता इटाची व्हॅल्यू येणार आहे 10⁻³ एरिया किती दिलाय, एरिया इज गिवन ॲज 2 मीटर स्क्वेअर इंटू डीफी म्हणजे काय असतं, बॉटम लेअर आणि टॉप लेअर यांच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. डीफी म्हणजे डिफरन्स इन व्हेलॉसिटी. डिफरन्स इन व्हेलॉसिटी किती येणार बघा, आता बॉटमचा लेअर तर ऍट द रेस्ट आहे आणि टॉप लेअर जो आहे तो काय होतोय, 2 मीटर पर सेकंड मूव्ह करतोय. तर डीफी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आणि चेंज इन व्हेलॉसिटी येणार आहे 2 - 0 फॉर एक्झाम्पल, 2 - 0. ओके, कारण टॉप लेअर 2 न मूव्ह करतोय, बॉटम लेअर 0 नाही. आणि डीफी बाय डीएक्स म्हणजे काय, त्या दोन लेअर मधलं डिस्टन्स. तर त्या दोन लेअर मधलं डिस्टन्स म्हणजे डेप्थ येणार आहे, दॅट इज इक्वल टू 1 येणार आहे. तर हा फोर्स लावावा लागणार आहे, 2 × 2 म्हणजे किती येणार आहे, 4 × 10⁻³
न्यूटन एवढा फोर्स इथं टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तरच ती प्लेट काय होणार आहे 2 मीटर पर सेकंद या स्पीडनं मूव्ह करू शकेल. सो 4 × 10⁻³ न्यूटन एवढा फोर्स इथं अप्लाय करावा लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे दॅट इज फ्लो ऑफ लिक्विड थ्रू सिलेंड्रिकल पाईप. फ्लो ऑफ लिक्विड थ्रू cylindrical pipe. Flow of liquid through cylindrical pipe. आता एखाद्या सिलेंड्रिकल पाईप मधून म्हणजे आपल्या घरी जी पीव्हीसी पाईप असते ती सिलेंड्रिकल पाईप असते. त्या सिलेंड्रिकल पाईप मधून होणारा लिक्विडचा जो फ्लो आहे तो कसा असणार आहे त्याच्या सुरुवातीला आपण डायग्राम बघूया. याची डायग्राम कशी असणार आहे. सपोज दिस इज अ सिलेंड्रिकल पाईप. म्हणजे सुरुवातीला याचा व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा असणार आहे हे बघूया. सपोज दिस इज अ सिलेंड्रिकल पाईप आणि याच्यामधून लिक्विड फ्लो होणार आहे. आता कुठलंही लिक्विड आयडियल लिक्विड नसतं, त्याला व्हिस्कॉसिटी ही असतेच नाही. आणि व्हिस्कॉसिटीमुळे काय येतं, आता हे या लिक्विडचा लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर लिक्विड काय होणार आहे, लेयर्स मध्ये फ्लो होणार. बरोबर, लिक्विड जे आहे ते लेअर मध्ये फ्लो होणार आहे. आणि लिक्विड जर लेअर मध्ये फ्लो होत असेल तर जो लेअर ऑफ लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. आणि सॉलिड सरफेस पासून आपण जसं दूर जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते, वाढत वाढत जाते. म्हणजे या ठिकाणी आपण व्हेलॉसिटी जर रिप्रेझेंट केली तर दोन्ही एंडला काय आहे, सॉलिड सरफेस आहे, त्याच्यामुळे दोन्ही एंडला व्हेलॉसिटी काय असणार आहे, लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी दोन्ही एंडला 0 असणार आहे. आणि त्या सॉलिड सरफेस पासून असं जसं आपण दूर जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे, लाईक दिस. आणि व्हेलॉसिटी ऍट द मिडल जी आहे ती मॅक्सिमम होते. कारण आपल्याला माहित आहे की सॉलिड सरफेस पासून मॅक्सिमम डिस्टन्सवर असणारा जो लेअर आहे ना तो मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं मूव्ह करतो. आता सॉलिड सरफेस पासून मॅक्सिमम डिस्टन्सवर असणारा लेअर जो आहे तो म्हणजे कुठला असणार आहे, तर पाईपच्या सेंटरचा बरोबर असणारा लेअर. सो नेहमी लक्षात ठेवा, काही वेळेला हा फक्त ग्राफ देखील एमसीक्यू मध्ये विचारला जातो. ओके, की सिलेंड्रिकल पाईप मधून जर लिक्विड फ्लो होत असेल तर त्याच्या व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा येणार आहे, तर व्हेलॉसिटीचा ग्राफ या पद्धतीने येणार आहे. दोन्ही एंडला व्हेलॉसिटी 0 आणि एक्झॅक्टली पाईपच्या सेंटरला व्हेलॉसिटी काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे इथे व्हेलॉसिटी ग्रेडियंट हा डेफिनेटली असणार. तर या पद्धतीनं फ्लो ऑफ लिक्विड थ्रू सिलेंड्रिकल पाईप होतो. ठीक आहे. आता आपल्याला इथं प्रत्येक लेअरचं स्पीड किती असेल, या स्पीडचा देखील एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. ओके, तर स्पीड ऑफ ए पर्टिक्युलर लेअर इन द सिलेंड्रिकल पाईप, म्हणजे सिलेंड्रिकल पाईप मध्ये पर्टिक्युलर लेअर आपण जर कन्सिडर केला तर तो किती स्पीडनं मूव्ह करत असणार आहे. तर त्याच्यासाठी लक्षात घ्या काही टर्म्स बघा. सपोज कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द पाईप असेल. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द पाईप. हा काय झाला, ऍक्सिस ऑफ पाईप आहे. आणि ऍक्सिस पासून स्मॉल आर डिस्टन्सला काय असणार आहे, एक लेअर असणार आहे आणि याला काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. तर ऍक्सिस पासून स्मॉल आर डिस्टन्सला असणारा जो लेअर असेल त्याची व्हेलॉसिटी जी आहे त्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बघा. व्हेलॉसिटी इज गिवन बाय फॉर्म्युला डेल्टा पी इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 eta L. Okay, so this is the formula for the velocity of a particular layer in a cylindrical pipe. म्हणजे सिलेंड्रिकल पाईप मध्ये एखाद्या पर्टिक्युलर लेअरची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. कारण सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी तर सेम नसणार आहे. ओके, दोन्ही म्हणजे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे दोन्ही एंडचे लेअर जे आहे ते 0 व्हेलॉसिटी असणार आहे. हे रिलेशन होऊन 0 येते का बघा. म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर जर झालं तर तो लेअर कुठला येणार आहे, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर झालं. सॉरी, कॅपिटल आर इज द रेडियस. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द सिलेंड्रिकल पाईप आहे. ठीक आहे. तर स्मॉल आर इज इक्वल टू जर कॅपिटल आर झालं तर काय होणार आहे, लेअर कुठे येणार आहे, सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ द लेअर इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड जर काढलं, इन कॉन्टॅक्ट विथ पाईप, त्याची व्हेलॉसिटी किती येणार बघा, डेल्टा पी इंटू आर स्क्वेअर मायनस काय येणार आहे, स्मॉल आरच्या ठिकाणी पण कॅपिटल आरच ठेवावं लागणार. स्मॉल आर सॉरी कॅपिटल आर स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन 4 eta L येणार आहे. आणि आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 0 येणार आहे. सो इट इज इक्वल टू 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये आणखी काय काय टर्म आहेत बघा.
पुन्हा एकदा बघा, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द सिलेंड्रिकल पाईप असणार आहे. स्मॉल आर इज द डिस्टन्स ऑफ द लेअर फ्रॉम द सेंटर ऑफ द पाईप, सेंटर पासून असणारा डिस्टन्स. डेल्टा पी म्हणजे काय असणार आहे? प्रेशर डिफरन्स असणार आहे. हा डेल्टा पी काय आहे? प्रेशर डिफरन्स अक्रॉस द टू एंड्स. प्रेशर डिफरन्स, कारण लिक्विडच्या फ्लो साठी एका साईडला प्रेशर जास्त पाहिजे आणि दुसऱ्या साईडला प्रेशर कमी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेफ्ट हँड साईडला 100 पास्कल प्रेशर असेल आणि राईट हँड साईडला सपोज 40 पास्कल प्रेशर असेल, तर डेल्टा पी प्रेशर डिफरन्स किती येणार आहे? तर 60 पास्कलचा प्रेशर डिफरन्स येणार आहे. कारण दोन्ही साईडला प्रेशर जर सेम असेल तर लिक्विड फ्लोच होणार नाही. लिक्विड फ्लो होण्यासाठी पाईपच्या एका एंडला प्रेशर जास्त पाहिजे, दुसऱ्या एंडला प्रेशर कमी पाहिजे. ठीक आहे, तर डेल्टा पी प्रेशर डिफरन्स येणार आहे अक्रॉस द टू एंड्स. कॅपिटल आर आणि स्मॉल आर तर कळालेलंच आहे. इटा म्हणजे काय असतं? नेहमीप्रमाणे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, आणि एल म्हणजे काय असणार आहे? लेंथ ऑफ पाईप असणार आहे, पाईपची लेंथ. ओके, सो लेंथ ऑफ पाईप किती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ द लेअर म्हणजे डिफरंट लेअरची व्हेलॉसिटी डिफरंट असते, आणि व्हेलॉसिटी ऑफ लेअर इन कॉन्टॅक्ट विथ पाईप काय येणार आहे? 0 येणार आहे. तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठं असते? बरोबर पाईपच्या सेंटरला मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते. तर ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती येणार बघा? मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे डेल्टा पी इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस काय येणार आहे? 0 येणार. कारण पाईपच्या सेंटरला स्मॉल आर ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0 येणार आहे. डिवायडेड बाय काय येणार आहे? 4 इटा एल येणार आहे. and therefore Fmax चा फॉर्म्युला येतो डेल्टा पी इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इटा एल. सो दिस इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी इन द पाईप. आता ही व्हेलॉसिटी इन द पाईप जी आहे ती कशावर डिपेंड आहे ते देखील बघा. व्हेलॉसिटी ऑफ पाईप इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे जेवढं जास्त प्रेशर असेल बघा, व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड इन पाईप, व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड इन पाईप हे कशाला डायरेक्टली कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे? काय वाढवल्यानंतर व्हेलॉसिटी वाढणार आणि काय कमी केल्यानंतर व्हेलॉसिटी वाढणार हे सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. तर ही व्हेलॉसिटी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे? प्रेशर डिफरन्स आहे. म्हणजे जास्त प्रेशर डिफरन्स दोन एंड मध्ये ठेवला तर जास्त व्हेलॉसिटी लिक्विड मूव्ह होणार. हे लॉजिकली देखील आपल्याला पटतंय. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला तर व्हेलॉसिटी काय होणार आहे? वाढणार ना, बरोबर आहे ना. कारण व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल आर स्क्वेअर आहे इथं अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. आणि पाईपचा एरिया म्हणजे काय असणार? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप म्हणजे पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर असणार ना. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द पाईप देखील येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप. म्हणजे जास्त साईजची पाईप घेतली, जास्त मोठी पाईप घेतली तरी व्हेलॉसिटी काय होते? वाढते. ओके, म्हणजे नेहमी लक्षात घ्या, कमी रेडियसचे जर पाईप असेल ना तर काय होतं? लिक्विड इझिली फ्लो होऊ शकत नाही. ओके, आणि जास्त रेडियसची पाईप घेतली, तेवढाच प्रेशर डिफरन्स लावला आपण. कमी रेडियसच्या पाईपला एकदा आणि जास्त रेडियसच्या पाईपला तेवढाच प्रेशर डिफरन्स दोन्ही एंड मध्ये लावला तर जास्त व्हेलॉसिटीनं कुठं फ्लो होणार आहे? जास्त रेडियसची जी पाईप आहे ना त्याच्यामधून लिक्विड जास्त व्हेलॉसिटीनं फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी कमी असेल तर व्हेलॉसिटी जास्त येणार आहे. कारण विस्कोसिटी जास्त असेल तर फ्रिक्शन जास्त, फ्रिक्शन जास्त म्हणजे अपोजिशन जास्त, अपोजिशन जास्त म्हणजे व्हेलॉसिटी कमी असणार आहे. ओके, आणि व्हेलॉसिटी महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? लेंथ देखील असतं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ म्हणजे पाईपची लेंथ जेवढी तुम्ही कमी ठेवाल तेवढं व्हेलॉसिटी काय होणार आहे? आपल्याला जास्त मिळणार आहे. ओके, सो लेंथ कमी, व्हेलॉसिटी जास्त. ठीक आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड इन अ पाईपचा हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. डेल्टा पी आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अपॉन 4 इटा एल. डेल्टा पी आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अपॉन 4 इटा एल. ओके, फॉर्म्युला लक्षात राहतोय हा. डेल्टा पी इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इटा एल. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज व्हॉल्यूम फ्लो रेट थ्रू सिलेंड्रिकल पाईप. व्हॉल्यूम फ्लो रेट in cylindrical pipe. Volume flow rate in cylindrical pipe.
व्हॉल्यूम फ्लो रेटचं SI युनिट काय असतं बघा, दॅट इज मीटर क्यूब पर सेकंड असतं, बरोबर आहे ना. म्हणजे पर सेकंड किती मीटर क्यूब ऑफ वॉटर फ्लो होणार आहे. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतं, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की पर सेकंड किती लिटर ऑफ वॉटर काय होणार आहे, फ्लो होणार आहे. दॅट इज व्हॉल्यूम फ्लो रेट. आता व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला काय बघा, व्हॉल्यूम फ्लो रेटला आपण काय सिंबल वापरतोय, तर क्यू हे सिंबल वापरतोय, आणि याचा फॉर्म्युला आहे वन्स अगेन डेल्टा पी पाय आर रेस टू 4. मग अशी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, डेल्टा पी आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर होता, डेल्टा पी इंटू आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आता आहे डेल्टा पी इंटू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय, इथं 4 इटा एल होतं ना, तर त्याच्याऐवजी फक्त 8 इटा एल असा फॉर्म्युला आहे. डेल्टा पी पाय आर रेस टू 4 अपॉन 8 इटा एल. वन्स अगेन डेल्टा पी म्हणजे काय असणार आहे इथं, प्रेशर डिफरन्स अक्रॉस द टू एंड्स. प्रेशर डिफरन्स अक्रॉस टू एंड्स ऑफ पाईप. टू एंड्स ऑफ पाईप. आर म्हणजे वन्स अगेन रेडियस ऑफ द पाईप. रेडियस ऑफ पाईप. त्याच्यानंतर इटा म्हणजे नेहमीप्रमाणे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. इटा म्हणजे असणार आहे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, आणि एल म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ द पाईप. लेंथ ऑफ पाईप. म्हणजे पुन्हा एकदा एखाद्या पाईप मधून होणार जो व्हॉल्यूम फ्लो रेट आहे तो वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, आणि कमी करायचा असेल तर काय करावं लागेल, हे तुम्हाला लक्षात येईल. व्हॉल्यूम फ्लो रेट वाढवायचा असेल तर रेडियस वाढवावी लागते पाईपची. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे बघा, रेडियस जर 2 टाइम्स केली तर व्हॉल्यूम फ्लो रेट डायरेक्टली 2⁴ टाइम्स होणार. म्हणजे पूर्वी जर आर रेडियसची पाईप असेल, आता ती 2R रेडियसची पाईप केली तर व्हॉल्यूम फ्लो रेट डायरेक्टली 16 टाइम्स होणार आहे. 16 टाइम्स. ओके, तर हे महत्वाची गोष्ट आहे, इथं लक्षात घ्या. व्हॉल्यूम फ्लो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R⁴ आहे. ओके, सो Q1 बाय Q2 म्हणजे बाकीच्या कंडिशन जर सेम राहत असतील तर Q1 बाय Q2 काय येणार आहे, R1 बाय R2 काय येणार आहे, 4. म्हणजे पाईपची रेडियस जर डबल केली तर व्हॉल्यूम फ्लो रेट 16 टाइम्स होणार. पाईपची रेडियस ट्रिपल केली तर व्हॉल्यूम फ्लो रेट डायरेक्टली 81 टाइम्स होणार आहे. त्याचबरोबर व्हॉल्यूम फ्लो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर येणार आहे. हे फर्स्ट झालं. सेकंड, व्हॉल्यूम फ्लो रेट हा काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स देखील असणार आहे. वन्स अगेन जास्त प्रेशर डिफरन्स असेल दोन एंड मध्ये तर जास्त वॉटर फ्लो होणार, कमी प्रेशर डिफरन्स असेल तर कमी वॉटर फ्लो होणार आहे. प्रेशर डिफरन्स नसेल तर वॉटर फ्लोच होणार नाहीये. वॉटर किंवा लिक्विड जे काय असेल ते फ्लो होणार नाहीये. त्याच्यानंतर व्हॉल्यूम फ्लो रेट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वन्स अगेन कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. जास्त विस्कस फ्लुइड जर असेल, जास्त थिक फ्लुइड लिक्विड असेल तर ते इझिली फ्लो होऊ शकणार नाहीये. ओके, कमी विस्कॉसिटीचं जे लिक्विड आहे ते इझिली फ्लो होऊ शकणार. ओके, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम फ्लो रेट जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, लेंथ देखील आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे पाईपची लेंथ डबल केली तर व्हॉल्यूम फ्लो रेट हाफ होतो, लक्षात घ्या. लक्षात येते का, म्हणजे तेवढाच प्रेशर डिफरन्स, तेवढीच रेडियस. सुरुवातीला एल लेंथची पाईप होती, त्याला आणखी तेवढीच एल लेंथची पाईप पुढे जोडली तर व्हॉल्यूम फ्लो रेट, सुरुवातीला व्हॉल्यूम फ्लो रेट 8 लिटर पर मिनिट असेल तर तो काय होणार आहे, डायरेक्टली लेंथ डबल केल्यावर 4 लिटर पर मिनिट होतो. त्याच्यामुळे पाईपची लेंथ जास्त ठेवायची नाही, व्हॉल्यूम फ्लो रेट जास्त पाहिजे असेल तर. काही कारणाने लेंथ जर कमीच करता येत नसेल तर किमान एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवावं लागेल. म्हणजे अनेक वेळा तुम्ही आपल्या चावीचं कनेक्शन, नळाचं कनेक्शन घेतलेलं असेल तर समजा त्या मेन पाईप पासून निघणारी जी हाफ इंचची आपली जी पाईप असते, नळाची पाईप, त्याची लेंथ जास्त असेल ना तर आपल्याला व्हॉल्यूम फ्लो रेट कमी मिळतोय, आणि लेंथ जर कमी ठेवली ना तर आपल्याला जास्त वॉटर मिळते. लक्षात घ्या. डायरेक्टली लेंथ जर डबल झाली, म्हणजे सपोज 2 नेबर्स आहेत आणि दोघांनी पाईपचं कनेक्शन म्हणजे वॉटर कनेक्शन घेतलेलं आहे. एकाच्या पाईपची लेंथ सपोज काय असेल, 10 मीटर असेल, आणि दुसऱ्या पाईपची लेंथ काय असेल, 20 मीटर असेल. तर एकाला काय मिळणार आहे, डबल वॉटर मिळणार आहे. दुसऱ्याला काय मिळणार आहे, त्या मानानं काय होणार आहे, हाफ वॉटर मिळणार आहे. ओके, म्हणजे पाईपची लेंथ डबल केली की व्हॉल्यूम फ्लो रेट डायरेक्टली हाफ होतो. लक्षात घ्या. तेवढ्याच टाइम मध्ये एकाला 1000 लिटर वॉटर मिळालं तर दुसऱ्याला मात्र काय होणार आहे, 500 लिटर्स वॉटर मिळणार आहे. तर हे लक्षात घ्या
की पाईपची लेंथ जेवढी कमी तेवढं काय येणार आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट जास्त येतोय. आता याच्यानंतर इथे एक वेगळी कन्सेप्ट आहे, दॅट इज फ्लो रेझिस्टन्स म्हणून. तर फ्लो रेझिस्टन्स म्हणजे काय असते बघूया. फ्लो रेझिस्टन्स, आता ही जी टर्म आहे ती सिमिलर टू इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आहे. आता लक्षात घ्या, वॉटरचा फ्लो आणि इलेक्ट्रिक करंट यांच्यामध्ये सिमिलर काय आहे थोडंसं, किंवा अॅनालॉगस टर्म आपण काय वापरू शकतो लक्षात घ्या. ओके, सो अॅनालॉगस आणि त्याच्यावरून फ्लो रेझिस्टन्सचा आपला फॉर्म्युला येणार आहे. अॅनालॉगस टर्म्स in करंट फ्लो अँड वॉटर फ्लो असं म्हणूया. अॅनालॉगस टर्म्स इन करंट फ्लो अँड वॉटर फ्लो. अॅनालॉगस टर्म्स इन करंट फ्लो अँड वॉटर फ्लो, दोघांच्या मध्ये सिमिलर. आता बघा इकडे घेऊया. आता इकडे लक्ष द्या, कंडक्टर मधून काय फ्लो होत असतं, कंडक्टर मधून चार्ज फ्लो होत असतो. म्हणजे सिमिलर टर्म, कंडक्टर मधून काय फ्लो होत असतो, चार्ज. तर पाईप मधून काय फ्लो होत असतं, वॉटर. म्हणजे हा चार्ज हा काय आहे, सिमिलर टू काय आहे, वॉटर आहे. लक्षात घ्या, म्हणजे सिमिलॅरिटी जर वापरायची झाली, कारण काही वेळेला अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते फ्लुइड मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम करंट इलेक्ट्रिसिटीच्या कन्सेप्टनं काय करता येतात, सॉल्व्ह करता येतात. त्याच्यासाठी सिमिलर टर्म काय आहे ते मग तुम्हाला माहिती पाहिजे. चार्ज हे सिमिलर टू काय आहे, वॉटर आहे. म्हणजे कंडक्टर मधून काय फ्लो होत असतो, चार्ज फ्लो होत असतो, आणि पाईप मधून काय होत असतो, वॉटर फ्लो होत असतो. म्हणजे इथं कंडक्टरला सिमिलर कोण येणार आहे, कंडक्टरला सिमिलर येणार आहे पाईप. ओके, कंडक्टर काय कॅरी करतो, चार्ज. पाईप मधून काय, पाईप काय काय कॅरी करते, वॉटर. आता चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे काय येणार आहे, इलेक्ट्रिक करंट येणार आहे. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे पर युनिट टाइम किती चार्ज फ्लो होतोय त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट. आता पर युनिट टाइम किती वॉटर फ्लो होणार त्याला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम फ्लो रेट. व्हॉल्यूम फ्लो रेट, लक्षात येत आहे. सिमिलर टर्म्स बघा, म्हणजे करंटला सिमिलर काय येणार आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट येणार आहे. करंटला सिमिलर येणार आहे व्हॉल्यूम फ्लो रेट. त्याचबरोबर करंट प्रोड्यूस व्हायला, एखाद्या कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस व्हायला काय लागतं आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स लागतं. करंट प्रोड्यूस व्हायला काय लागतं, पोटेन्शियल डिफरन्स लागतो. कारण दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तरच काय होणार आहे, करंट फ्लो होणार. तसंच वॉटरचा फ्लो प्रोड्यूस होण्यासाठी काय पाहिजे, दोन एंड मध्ये प्रेशर डिफरन्स पाहिजे. प्रेशर डिफरन्स, ठीक आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, प्रेशर डिफरन्स येणार आहे. सो दीज आर द अॅनालॉगस टर्म्स, म्हणजे सिमिलर टर्म इन करंट इलेक्ट्रिसिटी अँड फ्लो ऑफ द लिक्विड. याच्यामध्ये कंडक्टर सिमिलर टू पाईप असणार आहे, चार्ज इज सिमिलर टू वॉटर असणार आहे, इलेक्ट्रिक करंट हा सिमिलर टू काय असणार आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट असणार आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स हा सिमिलर टू काय असणार आहे, प्रेशर डिफरन्स. आता ओहम्स लॉ तुम्हाला माहित आहे. ओहम्स लॉ मध्ये आर इज इक्वल टू काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट असतं. आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओके, तर सिमिलर टू दिस इथला फ्लो रेझिस्टन्स म्हणजे काय येणार, मग आर इज इक्वल टू व्ही बाय आय असतं. ओके, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट असतं. तसं रेझिस्टन्स टू फ्लो किंवा फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, फ्लो रेझिस्टन्स इज इक्वल टू, इथं आपल्याला घ्यावं लागेल प्रेशर डिफरन्स, ज्याला आपण डेल्टा पी न डिनोट करतो. प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय काय येणार आहे, करंटला सिमिलर कोण आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट, आणि व्हॉल्यूम फ्लो रेटला आपण क्यू न डिनोट करतो. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला येणार आहे. फ्लो रेझिस्टन्स इज गिव्हन, म्हणजे एखाद्या पाईप मध्ये फ्लोला प्रोड्यूस झालेला जो रेझिस्टन्स आहे तो फ्लो रेझिस्टन्स किती असणार आहे, प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम फ्लो रेट. लक्षात घ्या, प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम फ्लो रेट. आणि याचं एसआय युनिट जर काढायचं झालं, फ्लो रेझिस्टन्स एसआय युनिट, प्रेशर डिफरन्स काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे, आणि व्हॉल्यूम फ्लो रेट कसं असणार आहे, मीटर क्यूब पर सेकंड मध्ये असणार आहे. ओके, आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय होणार बघा, मीटर क्यूब वर जाणार, मीटर क्यूब डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर येणार, न्यूटन मीटर पर सेकंड येणार नाही, न्यूटन मीटर पर सेकंड येणार ना. आणि न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजे काय येतं,
न्यूटन मीटर म्हणजे जूल पर सेकंड म्हणजे वॅट येणार आहे. ओके, म्हणजे फ्लो रेझिस्टन्सचं युनिट जे येतं ना ते वॅट येतं. फ्लो रेझिस्टन्स म्हणजे काय? रेझिस्टन्स ऑफर्ड बाय, फ्लो रेझिस्टन्सची पाहिजे तर इथे डेफिनेशन लिहूया. रेझिस्टन्स म्हणण्यापेक्षा अपोजिशन. फ्लो रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ लिक्विड, फ्लो ऑफ लिक्विड बाय पाईप. ओके, याला काय म्हणायचं? दॅट इज फ्लो रेझिस्टन्स असं म्हणायचं. आणि फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय कसा काढलेला आहे आपण? करंट इलेक्ट्रिसिटीचे सिमिलर कन्सेप्ट वापरून, करंट इलेक्ट्रिसिटीची सिमिलरिटी जी कन्सेप्ट आहे ती वापरून काय केलेला आहे? फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काढलेला आहे. आता फ्लो रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला आर फ्लो, एक फॉर्म्युला चेंज इन प्रेशर डिवाइडेड म्हणजे प्रेशर डिफरन्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम फ्लो रेट आहे. ओके, तर प्रेशर डिफरन्स ऍज इट इज ठेवूया. आणि व्हॉल्यूम फ्लो रेटचा तर फॉर्म्युला आताच आपण बघितला. व्हॉल्यूम रेटचा फ्लो रेटचा फॉर्म्युला काय होतं माहिती आहे का? डेल्टा पी पाय आर रेस टू 4 बरोबर आहे ना, डिवायडेड बाय 8 इटा एल होता व्हॉल्यूम फ्लो रेटचा. आताच आपण फॉर्म्युला बघितलाय. याच्यामध्ये डेल्टा पी गेट कॅन्सल. आणि फ्लो रेझिस्टन्सचा दुसरा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज 8 इटा एल डिवायडेड बाय पाय आर रेस टू 4. फ्लो रेझिस्टन्स इज गिव्हन बाय दिस फॉर्म्युला. एखाद्या पाईपनं फ्लोला किती अपोजिशन प्रोड्यूस केलेला आहे त्याचा फॉर्म्युला असणार 8 इटा एल डिवाइडेड बाय पाय आर रेस टू 4. ओके, आणि हे सिमिलर टू करंट इलेक्ट्रिसिटीज येते बघा. आपण बघितलंय करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये की रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतो ना, तर इथं देखील रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ येते. आणि रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया होतं तिथं. इथं देखील रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया येते, परंतु एरिया स्क्वेअर येते इथे. ऍक्च्युली एरिया स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. सो फ्लो रेझिस्टन्स असणार आहे 8 इटा एल डिवाइडेड बाय पाय आर रेस टू 4. म्हणजे फ्लोला प्रोड्यूस झालेला रेझिस्टन्स हा कशावर डिपेंड असतो? तर ते लिक्विड कुठलं फ्लो होतंय त्याच्यावर डिपेंड असतो. ओके, त्याच्यानंतर लेंथ ऑफ पाईपवर डिपेंड असतो आणि रेडियस ऑफ पाईप या 3 गोष्टीवर डिपेंड असतो फ्लो रेझिस्टन्स. लक्षात आलं? फ्लो रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन तर फर्स्ट थिंग याच्यामध्ये काय असणार आहे? डिपेंड्स ऑन टाइप ऑफ लिक्विड. कारण कोएफिशियंट ऑफ फ्लो रेझिस्टन्स जो आहे तो कशावर डिपेंड आहे? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीवर डिपेंड आहे. म्हणजे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी टाइप ऑफ लिक्विडवर डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड इज डिपेंड्स ऑन द लेंथ किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असं आपण म्हणू शकतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ पाईप म्हणजे लेंथ ऑफ पाईप जेवढा जास्त तेवढा फ्लो रेझिस्टन्स जास्त असणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 येणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4. ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 म्हणजे रेडियस वाढवली तर फ्लो रेझिस्टन्स काय होतो? कमी होतो. आता जसं रेझिस्टन्सचं आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये रेझिस्टन्सचं सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन असतं, तसं इथं पाईपचं देखील सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन असू शकतं आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. म्हणजे आपण काय करतो? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढतो आणि त्याच्यावरून करंट काढतो. तसं इथं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ पाईप जर असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढता आला पाहिजे आणि त्याच्यावरून काय काढता आलं पाहिजे तुम्हाला? फ्लो रेट, म्हणजे करंट काढणं म्हणजे फ्लो रेट काढणं. ओके, म्हणजे पुन्हा एकदा हे सिमिलर टर्म अगोदर लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रेशर डिफरन्स हे कशाला सिमिलर आहे? हे सिमिलर टू द पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि व्हॉल्यूम फ्लो रेट हा कोणाला सिमिलर आहे? करंटला सिमिलर आहे. म्हणजे एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलं? व्हॉल्यूम फ्लो रेट काढा म्हणून विचारलं तर तुम्ही काय करू शकताय? थोडक्यात करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये थिंक करू शकताय की व्हॉल्यूम फ्लो रेट काढायचा आहे म्हणजे करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आणि करंट म्हणजे काय असतं? आय बरोबर फी बाय आर असतं ना. फी बाय आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय रेझिस्टन्स. त्याच्याऐवजी फक्त काय वापरायचं? प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय फ्लो रेझिस्टन्स वापरायचं. असं थोडंसं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा. फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला काय आला होता? प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय
व्हॉल्यूम फ्लो रेट. ओके, तसा प्रेशर डिफरन्स काढायला विचारलं तर प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? फ्लो रेझिस्टन्स इंटू व्हॉल्यूम फ्लो रेट येणार आहे. किंवा व्हॉल्यूम फ्लो रेट काढायला सांगितलं तर व्हॉल्यूम फ्लो रेट इज इक्वल टू काय येणार बघा? प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय काय येणार आहे? फ्लो रेझिस्टन्स येणार आहे. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीला सिमिलर कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. फ्लो रेझिस्टन्स म्हणजे प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम फ्लो रेट. तसं प्रेशर डिफरन्स याच्यावरून काय येणार आहे? फ्लो रेझिस्टन्स इंटू व्हॉल्यूम फ्लो रेट किंवा फ्लो रेट जास्त म्हणू शकताय. आणि फ्लो रेट काढायचा झाला तर फ्लो रेट इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय काय येणार आहे? रेझिस्टन्स येणार आहे. हे तुम्हाला इथं फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हे फॉर्म्युले सिमिलर वापरावे लागतील. आता थोडंसं आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द पाइप्स आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द पाइप्सची कन्सेप्ट थोडीशी बघूया. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द पाइप्स. Series combination of the pipes. Okay, series combination of pipe म्हणजे काय होणार? Suppose there are two pipes like this. ही एक पाईप आहे आणि त्याच्या पुढे दुसरी एक पाईप त्याला सिरीज मध्ये जोडली. ठीक आहे, आणि लेफ्ट हँड साइडला प्रेशर आहे P1, राईट हँड साइडला प्रेशर आहे P2. लेफ्ट आणि राईट हँड साइडला प्रेशर डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे प्रेशर डिफरन्स इथे किती येणार आहे? P1 मायनस काय येणार आहे? P2. सपोज P1 जास्त असेल आणि P2 कमी असेल आणि लिक्विड जर लेफ्ट टू राईट असं फ्लो होत असेल, लेफ्ट टू राईट, तर प्रेशर डिफरन्स काय येणार आहे? P1 मायनस P2 येणार आहे. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम काय असतं हे तुम्हाला माहिती आहे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ओके, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम काय असतं? तर करंट सेम असतो. करंट सेम असतो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करंट म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम फ्लो रेट सेम असणार आहे. म्हणजे याच्यामधून फ्लो होणार लिक्विड Q1 असेल आणि या पाईप मधून फ्लो होणार लिक्विड Q2 असेल, तर व्हॉल्यूम फ्लो रेट काय असणार आहे? दोन्ही पाईप मध्ये काय असणार आहे? सेम असणार आहे. सो Q1 इज इक्वल टू काय येणार आहे? Q2 येणार आहे. ओके, व्हॉल्यूम फ्लो रेट. म्हणजे जेवढं लिक्विड किंवा जेवढं फ्लुइड फर्स्ट पाईप मधून पास होणार तेवढंच लिक्विड किंवा फ्लुइड काय होणार आहे? सेकंड पाईप मधून पास होणार आहे. सो Q1 इज इक्वल टू काय येणार आहे? Q2 येणार आहे. आणि याच्यावरूनच आपलं रिलेशन माहित आहे. व्हॉल्यूम फ्लो रेटचा असा पण फॉर्म्युला आहे रो हे रो1 A1 V1 इज इक्वल टू काय येणार आहे? रो2 A2 V2 येणार आहे. लिक्विडला डेन्सिटी रो1 इज इक्वल टू रो2 राहतं म्हणजे A1 V1 इज इक्वल टू A2 V2 येतं. म्हणजे पुन्हा एकदा कंटिन्युटी इक्वेशन आपल्याला मिळतं. ठीक आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट दोन्ही पाईप मध्ये काय असणार आहे? सेम असू देत. 2 पाईप असू देत, नाहीतर आणखी 3 पाईप असू देत. त्याच्यानंतर इथं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय येणार आहे? इक्विव्हॅलंट फ्लो रेझिस्टन्स. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पाईपला रेझिस्टन्सच्या स्वरूपात रिप्रेझेंट करावं लागेल. पहिली पाईप म्हणजे पहिला रेझिस्टन्स येणार आहे आणि दुसरी पाईप म्हणजे काय येणार आहे? दुसरा रेझिस्टन्स येणार आहे. ठीक आहे, हा असणार रेझिस्टन्स R1 आणि हा असणार आहे रेझिस्टन्स R2. म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन RS इज इक्वल टू काय असणार? R1 प्लस R2 असणार ना. सो एकूण रेझिस्टन्स किती क्रिएट होणार बघा? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला दॅट इज 8 eta L डिवाइडेड बाय पाय R⁴. म्हणजे इथं काय येणार आहे? R1 म्हणजे 8 eta. 8 eta बाय पाय काय करूया? कॉमन काढूया आपण. 8 eta बाय पाय, कारण इटा तेच लिक्विड दोन्ही पाईप मधून फ्लो होणार म्हणजे दोन्ही पाईपला इटा सेम येणार आहे, 8 सेम येणार आहे, पाय सेम येणार आहे. फक्त पहिल्या पाईपची लेंथ L1 आणि दुसऱ्या पाईपची लेंथ L2 असेल. पहिल्या पाईपचे रेडियस R1 असेल आणि दुसऱ्या पाईपची रेडियस R2 असेल, तर ते मात्र काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे? R1 प्लस R2 मध्ये काय होणार आहे? L1 बाय R1⁴ प्लस L2 बाय काय येणार आहे? R2⁴ येणार आहे. सो दिस इज द इक्विव्हॅलंट फ्लो रेझिस्टन्स. ओके, म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी प्रमाणच आहे, काहीही डिफरन्स नाहीये. ओके, आणि टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट आपण असं पण करू शकतो आता इथं. ओके, दोन्ही पाईप मध्ये मिळून होणारा टोटल फ्लो रेट. टोटल फ्लो रेट विचारलं तर फ्लो रेट म्हणजे करंट ना, करंट म्हणजे IR. बघा इथं फ्लो रेट म्हणजे काय असणार आहे? सॉरी, फी बाय आर करंट म्हणजे. सो डेल्टा P बाय आर करावं लागणार.
सो टोटल फ्लो रेट काढायला सांगितला दोन्ही पाईप मधला, तर काय येणार आहे, प्रेशर डिफरन्स जो काय दिलेला असेल डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. हा फॉर्म्युला वापरून इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे RES ही व्हॅल्यू अगोदर कॅल्क्युलेट करायची, प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आणि प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय काय येणार, रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, टोटल फ्लो रेट येणार आहे दोन्ही पाईप मधून येणार. सो दिस इज द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द पाइप्स. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ पाईप जसं आहे तसंच काय आहे, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ पाईप देखील आहे. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ पाइप्स. पुन्हा एकदा करंट इलेक्ट्रिसिटी प्रमाणे तुम्हाला हे कन्सिडर करावं लागणार आहे. सपोज दिस इज द फर्स्ट पाईप, ओके, आणि याला पॅरल मध्ये काय जोडलेली आहे, दुसरी पाईप जोडलेली आहे. ओके, आता वन्स अगेन याची लेंथ L1 असणार आहे, रेझिस्टन्स काय असणार आहे, R1 असणार आहे. याची लेंथ L2 असणार आहे, रेझिस्टन्स काय असणार आहे, R2 असणार आहे. ओके, म्हणजे या दोन पाईप जे आहेत ते पॅरल मध्ये जोडलेले आहेत, म्हणजे हे असं जोडलेलं असणार. लेफ्ट हँड साइडनं लिक्विड येते, हे इथं पूर्णपणे पॅक आहे. इकडून येणारं लिक्विड जे आहे ते काही लिक्विड इकडून पास होणार आहे आणि काही लिक्विड इकडून पास होणार आहे, आणि फायनली काय होणार आहे, ते दोन्ही पाईपच्या राईट हँड साइड मधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. तर याला म्हणणार आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द पाईप्स. आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये पहिली गोष्ट म्हणजे लेफ्ट हँड साइडला प्रेशर P1 असेल, राईट हँड साइडला प्रेशर P2 असेल, तर दोन्ही पाईपला प्रेशर डिफरन्स काय येणार आहे, तेवढाच येणार आहे. कारण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला माहित आहे, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सगळ्या रेझिस्टन्सला सेम असतो ना. तर इथं काय येणार आहे, प्रेशर डिफरन्स डेल्टा P इज इक्वल टू काय येणार आहे, वन्स अगेन P1 मायनस P2 येणार आहे, अँड प्रेशर डिफरन्स डेल्टा P इज सेम फॉर ऑल पाइप्स येणार आहे, सेम फॉर ऑल पाइप्स. सगळ्या पाईपला प्रेशर डिफरन्स तेवढाच येणार आहे. ओके, आता इक्विव्हॅलंट इथं व्हॉल्यूम फ्लो रेट काढायचा झाला तर टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट आपण फायनली काढूया. व्हॉल्यूम फ्लो रेट मात्र काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. याच्यामधून फ्लो होणारं लिक्विड जे आहे ते वेगळं असणार आहे, वेगळ्या अमाऊंट्स असणार, आणि याच्यामधून फ्लो होणारं लिक्विड व्हॉल्यूम फ्लो रेट देखील डिफरंट असणार आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूम फ्लो रेट, टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट काय येणार आहे, इथं बघा Q1 प्लस Q2 येणार आहे. टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट, टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट किती येणार आहे, Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 येणार आहे टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट. किंवा हा टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट आपण असं पण काढू शकतो, दॅट इज डेल्टा P डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स पण याचा काढूया. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा येणार बघा, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आता हे जर रिप्रेझेंट करायचं झालं करंट इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपात, हे असं होणार आहे. ओके, दोन पाईप म्हणजे दोन रेझिस्टन्स, हा रेझिस्टन्स असणार आहे R1 आणि हा रेझिस्टन्स असणार आहे R2, आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसं काढणार आहे, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. आता R चा फॉर्म्युला काय असतो, 8 eta L बाय पाय R रेज टू 4. सो 1/RP इज इक्वल टू काय होणार आहे, डिनॉमिनेटरला आता 8 eta बाय पाय काय करूया, कॉमन काढूया. 8 eta डिवायडेड बाय पाय, रेसिप्रोकल आहे ना तो, त्याच्यामुळे 8 eta बाय पाय रेसिप्रोकल मध्ये लिहावं लागेल. इन ब्रॅकेट काय होणार आहे, R1 रेस टू 4 डिवायडेड बाय L1 प्लस R2 रेस टू 4 डिवायडेड बाय L2 होणार आहे. सो दिस इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. हे जे कॅल्क्युलेशन आहे ते केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मिळणार आहे ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन. आणि एकदा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन मिळाला की टोटल व्हॉल्यूम फ्लो रेट या फॉर्म्युल्यानं पुन्हा एकदा येणार आहे, डेल्टा Q इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. या पद्धतीने तुम्ही इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स या पॅरल कॉम्बिनेशनचा कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, म्हणजे थोडक्यात करंट इलेक्ट्रिसिटी प्रमाणात दोन पाईप सिरीज मध्ये आल्या तर R1 प्लस R2 करायचं, आणि दोन पाईप जर पॅरल मध्ये आल्या तर काय करायचं आहे,
पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा. ओके, तुम्ही सांगितलेला शॉर्टकट फॉर्म्युला देखील वापरू शकताय. दोन रेझिस्टन्स पॅरल मध्ये आले तर शॉर्टकट फॉर्म्युला काय, इक्विव्हॅलंट काढायचा R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. तो फॉर्म्युला देखील तुम्ही इथं वापरू शकताय. ओके, आता याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला ह्या कन्सेप्ट आणखी थोड्याशा क्लिअर होतील. आता इथे क्वेश्चन काय दिलाय बघा. वॉटर इज फ्लोईंग थ्रू ए हॉरिझॉन्टल ट्यूब 8 सेंटीमीटर इन डायमीटर. म्हणजे डायमीटर 8 सेंटीमीटर दिलाय, म्हणजे या पाईपची रेडियस येणार आहे 4 सेंटीमीटर. दॅट इज 4 इंटू 10⁻⁻² मीटर ही याची रेडियस येणार आहे. 4 किलोमीटर इन लेंथ. So length of the tube is given as 4 kilometer. That is 4 into 10⁻³ meter येणार आहे. आणि वॉटर इज फ्लोईंग ऍट द रेट ऑफ 20 लिटर पर सेकंड. 20 लिटर पर सेकंड म्हणजे व्हॉल्यूम फ्लो रेट झाला तुमचा, क्यू दिलाय 20 लिटर पर सेकंड, परंतु लिटर हे SI युनिट नाहीये. सो लिटरचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्जन करायला 20 इंटू 10⁻³ मीटर क्यूब काय येणार आहे, पर सेकंड येणार आहे. 20 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. त्याचबरोबर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी SI सिस्टीम मध्ये दिले 0.001, म्हणजे थोडक्यात हे 10⁻³ पास्कल सेकंड, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉइझली असं म्हणतो. पास्कल सेकंडलाच काय म्हणतो, पॉइझली. हे SI युनिट मध्ये दिलेलं आहे. तर इथं प्रेशर काढायला सांगितलंय. प्रेशर रिक्वायर्ड टू मेंटेन दिस फ्लो. हा फ्लो मेंटेन करायला किती प्रेशर अप्लाय करावं लागेल. आता इथं आपण करंट इलेक्ट्रिसिटीची कन्सेप्ट वापरणार आहे. ओके, तर करंट इलेक्ट्रिसिटीची कन्सेप्ट काय आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स असतं, माहित आहे ना. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. मग याला सिमिलर काय येणार आहे इथं, सिमिलर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम फ्लो रेट इंटू काय येणार आहे, फ्लो रेझिस्टन्स येणार फक्त. ओके, सिमिलरिटी थोडीशी वापरलेली आहे इथं. आता प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम फ्लो रेट तर दिलेलाच आहे, क्यू ऍज इट इज, आणि रेझिस्टन्स टू फ्लो काय असतो, 8 eta L, बरोबर आहे ना. हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तुम्हाला थोडासा. 8 eta L डिवाइडेड बाय पाय R⁴. ठीक आहे, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करू शकताय. आता सगळ्या व्हॅल्यूज इथं प्लेस करूया. तर व्हॉल्यूम फ्लो रेट दिलेला आहे 20 इंटू 10⁻³ इंटू 8 इंटू eta. 20 इंटू 10⁻³ इंटू 8 इंटू 20 इंटू 10⁻³ झालं. 8 इंटू eta ची व्हॅल्यू किती दिली, 10⁻³ आणि लेंथ किती दिले, लेंथ इज गिवन ॲज 4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू R⁴. म्हणजे R किती आहे, 4 इंटू 10⁻². डायरेक्टली इथं R⁴ करून लिहितो. 4 चा स्क्वेअर येणार आहे 16 आणि 16 चा स्क्वेअर किती होणार आहे, 256 इंटू 10⁻²⁴ म्हणजे काय होणार आहे, 10⁻8 होणार आहे. तर एवढा प्रेशर डिफरन्स इथं मेंटेन करावा लागणार आहे. हा SI सिस्टीम मध्ये येणार आहे, SI सिस्टीम मध्ये. ओके, आता बघा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं येणार आहे. 20 इंटू 8 इंटू 4 हे ऍज इट इज फक्त ठेवूया. 20 इंटू 8 इंटू 4 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येणार, 20 इंटू 8 इंटू 4 डिवायडेड बाय पाय इंटू 256 ऍज इट इज इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार आहे, 10⁻³ 10⁻³ आणि 10⁻³ म्हणजे न्यूमरेटरला 10⁻³ येणार. 10⁻8 वर गेल्यानंतर 10⁻+8 10⁻+8 आणि -3 म्हणजे काय येणार आहे, 10⁻⁵. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू येते डेल्टा P इज इक्वल टू 0.7958 इंटू 10⁵ पास्कल. ओके, सो एवढं प्रेशर जे आहे ते दोन एंड मध्ये मेंटेन करावं लागणार आहे. किंवा हे असं लिहू शकतो 7.958 इंटू 10⁴ पास्कल. एवढं प्रेशर जे आहे ते इथं मेंटेन करावं लागणार आहे.
आता हे प्रेशर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, प्रेशर पास्कल मध्ये नाही काढायला सांगितलं, इन टर्म्स ऑफ मर्क्युरी कॉलम काढायला सांगितलंय. आता प्रेशर प्रोड्युस्ड ड्यू टू मर्क्युरी कॉलमचा फॉर्म्युला माहिती ना, प्रेशर प्रोड्युस्ड ड्यू टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला काय असतो, रो जी एच. तर मर्क्युरी कॉलम मध्ये काढायचं असेल तर परत काय करावं लागेल, रो इंटू जी इंटू एच करावं लागेल. मर्क्युरी कॉलम म्हणजे मर्क्युरी कॉलमची हाईट आपल्याला काढायची आहे. सो हाईट येणार आहे प्रेशर डिवायडेड बाय काय येणार आहे, रो जी येणार आहे. मग इथं परत आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्रेशरची व्हॅल्यू आहे 7.958 इंटू 10⁴ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती असते 13,600 इंटू जी ची व्हॅल्यू किती असणार आहे 9.8. तर हे कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येणार बघा, कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5.97 इंटू 10⁻⁻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 ⁻
-1 ओके -1 मीटर येणार आहे. ओके म्हणजे सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं झालं किंवा हे 5.97 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.597 मीटर येणार आहे. सेंटीमीटर मध्ये काढायचं झालं तर 59.7 सेंटीमीटर इज द आन्सर. ओके सो दिस इज द आन्सर इन सेंटीमीटर. या एक्झाम्पल साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा रेझिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे 8 eta L डिवायडेड बाय पाय इंटू R⁴ जो आहे हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागणार आहे. 8 eta L डिवायडेड बाय पाय इंटू R⁴ किंवा व्हॉल्यूम फ्लो रेटचा जरी फॉर्म्युला पाठ करून ठेवला तरी देखील तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा पी पाय R⁴ डेल्टा पी इंटू पाय R⁴ ओके डिवायडेड बाय 8 eta L. ओके आता याच्याच रिलेटेड आणखी एक क्वेश्चन आपण बघूया.